तर हॅलो गाइस, वेलकम टू माय न्यू ब्लॉग जिसका नाम है अक्षय झाडवे. काय नाही तुला काय नाही. हे बघा आहे आमची इथं. आता आहे कशाला कुठे टाकतात हा हां कुठे टाकतात हा? हल्दीला काय करायचं असतं? हल्दी टाकून काय होतो? लावायची. मग हे बघा जुनी माणसं असे सांगतात हळदीला लावायची. बघितलं तुम्ही जुन्या माणसांना ह्या व्हिडिओग्राफी आणि फोटोग्राफीचं सुद्धा काहीच ज्ञान नाही. त्यांना फक्त हे काम इथं हे करायचं आणि पावसाळा आला की पावसाळ्याची तयारी करायची, उन्हाळा आला की उन्हाळ्याची शेतीची तयारी करायची आणि आपलं काम कसं हुरकत जाईल ह्याचं विचार करत राहायचं. आता हे बघा आमचं कोंबडा आहे, 4-5 कोंबडे आहेत, ते सुद्धा आजी सांभाळते आमची. आणि ही इथं छोटी पिल्लं आहेत, हे बघा ते सुद्धा त्यांचंसुद्धा तीच करते. छोटी पिल्लं आहेत बघा, छोटी पिल्लं आहेत, त्यांचंसुद्धा आमची आजी सांभाळते. आणि ही आमची दुसरी बँक आहे. आता ही इथं भरायला चालू झाली आणि अर्धी ही इकडं. ह्याच्यामध्ये फाटी म्हणजे ही असली साठवली जातात. ही इकडे हिरकं, आणि हिरकं म्हणजे काय ते तुम्हाला दाखवतो. हे बघा हे असे फोडतात आणि मध्ये फोडल्यानंतर मग ते इथं भरतात. हे बघा हे अशी फाटी असतात, हे फोडल्याच्या नंतर मग ती कुपट्यामध्ये भरतात. तर आता थोडंसं मला वाटलं दाखवतं की आपल्या कोकणामध्ये जुनी माणसं काय करत असतात, आजी ह्या लेवलची माणसं. तर हे बघा हे असं काम करत असतात. तिकडे तुम्हाला वंडा दाखवतो. तिकडे त्याच्यावरती हळद लावली जाते आणि त्या हळदीचं झाड असतं, ते झाडं असे लावली जातात आणि त्याचा वंडा केला जातो. हे बघा तिकडनं येते आजी आहे. बरोबर टाकली काय हां? मग ते आता वर करायचं आहे ना 2 साईडने. हे बघा हा वंडा आहे, हळदीचा वंडा आहे. हे बघा या हळदीच्या वंड्यामध्ये इकडनं दोन्ही साईडनी असं राऊंड घेतलं जातं आणि त्यानंतर त्याच्यामध्ये हळद लावली जाते. आणि हा इथं तो गुत्ता टाकण्यासाठी पावसाळ्याचा, ते तुम्हाला माहितीच असेल. आणि तिकडे खालच्या साईडला तुम्हाला आमचा मिरचा आहे, तो अजून काय म्हणजे फिक्स अजून तयार झाला नाही आहे. दाखवतो तुम्हाला सगळ्या गोष्टी. अजूनपर्यंत तर आमची आजीच बघते, त्याच्यात जोपर्यंत होईल तोपर्यंत तीच बघेल. असं करतो. हो का, हा आमचा मिरचा आहे. याच्यामध्ये इकडनं आता भाजणार, त्यानंतर तिकडनं ती वाट आहे, इकडनं कुडण केलेली आहे. बघू शकते मिरचा, जबरदस्त मिरचा आहे आमचा बघा. आणि दरवर्षी येणारा आंबा आमचा मेशीतला आंबा म्हणून ओळखला जातो. तो अजून आला नाही आहे, म्हणजे यंदा आला नाही. तो 1 वर्ष आड करून येतो. तर तो आल्यावरती आम्हाला काही टेन्शन नसते, कुठल्या आंब्यावर जायची गरज नसते. आणि यंदा नाही आला आहे, पुढच्या वर्षी येईल असं मी आशा करतो. आणि ही आमची बोर. आता बोरीवरती कोण जास्त जात नाही, कारण की आता पोरं मोठी झाली, त्यामुळं ते आता जात नाहीत कुठेच. फक्त आता त्यांना घरात जायचं खायला पाहिजे. तर तुम्हाला दाखवतो आमचं फणस किती आलेत यंदा ते आमचे. वरती झाडावर चढून दाखवू की खालून दाखवू तुम्ही सांगा मला. हे बघा गाईस, फणस बघू शकता. फणसाची यंदा कमतरता नाही आम्हाला, कारण की जाम आले. ते बघा वरती चढून पण तुम्हाला दाखवतो. त्या साईडने तर जामच आलेत गाईस. हे बघा आमच्या पोरांची करामती. काजवा आणतात, एकत्र इकडे कोपऱ्यात जाऊन भाजतात आणि खातात. खाली हरामखोर. आम्ही काय विचार करतो की काजवा आहेत कुठे गेल्या, कुठं काय झाल्या, आणि हे इकडे खाऊन मोकळे. म्हणजे लय हरामखोर पोरं, जाम. कुठून आणतात शोधून आणि खातात स्वतःच. घरातले पण असतात ते पण भाजून खातात. बोला आता काय बोलायचं आहे. ठीक आहे गाईस, मी थोडा लेट झालो. तुम्हाला आजीचं अख्खं काम दाखवणार होतो, पण थोडं मिस झालं. त्यामुळे ठीक आहे, जेवढं दाखवलं आहे, स्टार्ट केलं आहे ते नक्की बघा. आणि ओरिजिनल व्हिडिओ आहे. काहीच ह्याच्यामध्ये हे नाही की मी तिला बोलायला सांगितलं, स्क्रिप्टिंग केले, काहीच नाही. जे आहे ते ओरिजिनल आहे.
आणि हा आमचा सर्वात जुना फणस बघू शकता, त्याची साईज केवढा मोठा आहे तो बघा. हा मला वाटतं माझ्या जन्माच्या अगोदरपासून फणस आहे, आणि त्याचं वर्ष वय किती आहे माहीत नाही. नेक्स्ट डे. गाइस वेलकम टू माय न्यू ब्लॉग, जिसका नाम है अक्षय दाड़वे. तर गाइज आज आहे संडे, आणि आज संडेला करायचं एक काम ते म्हणजे पेंड भरायचं. ते भाड्यामध्ये भरायचे आहेत. दाखवतो तुम्हाला गावामध्ये पेंडे कसे भरतात ते. आज मला सकाळी लवकर जायचं होतं पण उठवलं नाही मला. आई बी सगळे लागले कामाला जोरदार. मला दाखवतो तुम्हाला, हे बघा. ये देखो अपना पेंडा का ये भरना है अंदर. तेवढेच लागेल. तर गाईस माझी चेंजिंग झाली. आता इथं थोड्या वेळामध्ये वर चढवायचं आहे. हे बघा. अर्धे आणलेले. किती वाजता सुरुवात केली आणायला. एक मम्मी इथं आहे, सर्व पोरं आलेत आता आणि यायला सुरुवात झाली. तुम्हाला सांगतो आज एक वाईट घटना घडली, कारण की आमच्या काप्या फणसाचे फणस पडला वरनं मोठा, जो सर्वात मोठा फणस होता तो. म्हणजे काय नाही काहीतरी कुठे नाही कुठेतरी निसर्गाला धक्का लागला आणि वाट लागतात सगळं. तो फणस आता बिना पिकता खाली पडला, म्हणजे आपटलाय सुद्धा खाली. विचार करा. आता हे पेंड नेऊया, आतमध्ये शिफ्ट करूया आणि बघूया आजचा प्लॅन कसा होतो ते. हे आमची खालची मशीन, इथून वर जातो सगळा पेंडा. तर इकडं गोडाऊनमध्ये जातो. वरती गोडाऊनमध्ये एक मशीन चालू वरती टाकतायत, आणि इकडनं येते एक साईडनं. इथे एक पट्टा लागला आहे, इथे एक आहे. असं 2-3 पट्टे आहेत, आणि बाहेरनं एक पट्टा येतो आतमध्ये. ठीक आहे. आणि हे आमची फॅक्टरी. ह्याच्यातमधनं बाहेर येतो तो रॉ मटेरियल बघा. मला दाखवत होतो बाहेरची रॉ मटेरियल दाखवत होतो मला. ये देखो 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 कैसा लगा ये धपाक. गाइस तुम्हाला रचना दाखवतो. हे बघा, उडवी डालण्याची रचना. आतमधला सिस्टीम बघा कसला डेंजर आहे तो. एक आर्किटेक्चर सारखं टेक्स्चर आतमधलं बघा, बघू शकता तुम्ही. आणि आता तिथे वरतीच उभा आहे. हा आमचा वाडा आहे. हे आमचं दुसरे रॉ मटेरियलची फॅक्टरी, आणि हे दुसरे म्हणजे पेंडे तो गवत. हे आमच्या गुरांना लागतं, पावसाळ्यात जायला इतकं लागतं त्यांना. तर एवढ्या गोष्टी आहेत ते बघा इथं. आता चढलाय मनूवरती, फुल सगळा सपोर्ट घेऊन चढलाय. तोंडा मेंढाला बुरका बांधून चढलाय. म्हणून कितवीची पॅन्ट घातलीस काय रे, 10वीची की 12वीची? ट्रॅक आहे ना, काय आहे? ढगलून पगलून पप्पाचं कपडे घालून आलाय. काढ चल लवकर काढ, आता थोड्या वेळामध्ये आपलं काम होईल. तर मित्रांनो बघा, ही रचण्याची पद्धत बघा कशी आहे, एकदम अशी भारी अशी पद्धत बघा कसं रचतात. आणि हा आर्यन देतोय पेंडे बघा. इकडं असं रचून झालंय अर्धे, असं अजून बाकीचं रचायचं आहे. इकडं पण भरेल असं करते. तर गाईस आता शेवटचा थर राहिला आहे खालच्या कोपऱ्यावरचा. तो झाला की कंप्लीट होईल आपलं, आणि आतमधलं सुद्धा झालं की कंप्लीट होईल. आता जर जातो जर चार्जिंग लावतो फोनला, चार्जिंग संपत आले फोनची, निघतो. पॅकिंग करून टाकली नाही बघा आमचा दरवाजा गेट.
अजून पॅक करून टाकली नाही. त्याला काय म्हणतात तुमच्याकडे नक्की कमेंट करून. ते पेंट दिसत असतील तुम्हाला वरती. इथपर्यंत भरून झाले. आता तिथून पुढं किती बसतात ते बघूया. जातो घरी आणि चार्जिंग लावतो जरा फोनला. तर गाईस फायनली आपलं क्लिअर झालं आहे. हे बघा तर ते थोडेसे बाकी ते न्यायचे. हो का बसला आमचा वर्कर. काय प्रोफेशनल केला नाही. तर मम्मी झालं काय? हे आमची मम्मी आहे जोरदार काम करते. एवढं पेंड बाकी आहे. आता ते झालं की आता आम्ही जाणार बैल पाण्यावर. संपला का आता इथं वरती या साईडला बघतो बाकी आहे. जातो जरा तुम्ही घरी. आता सगळं फायनली ओके झालं आहे. पेंडे भरून आता चाललो आहे आम्ही नदीवरती आंघोळ करायला. प्लॅन झाला आज उठले तर नदीवरती जाऊन काहीतरी स्नान वगैरे करूया, आंघोळ करूया आणि येऊया वरती. तर दाखवतो तुम्हाला आमची नदी. आलं फायनली आम्ही खाली. आता म्हणजे नदीच्या जवळच आहोत. नदीत पोचल्यावरती तुम्हाला दाखवतो खरा व्ह्यू. खूप मागच्या टायमाला मागच्या ब्लॉगमध्ये त्या साईडला गेलो होतो पोहायला. आता इकडे चाललो ह्या साईडला तामानामध्ये. बघूया. खरं तर मी जात नाही असं उन्हातनं कुठे, पण मला मनातून वाटलं की जावंसं. निघलो आहे आता. मी काम केलेलं आहे जरा कंटाळा आला आहे. बोलू जावं. गाईस फायनली आलो आहे नदीवरती. हे बघा इथं मागच्या टायमाला आम्ही पाणी पाजायचो. जर आंघोळ नसेल करत तर आणि आंघोळ करायची असेल तर आम्ही जातो वरती वरच्या साईडला. तर जेवढं काय दाखवायला भेटेल तेवढं दाखवता येईल तेवढं दाखवेन. कपडे नाही ना कोण धुवत. तर गाईस मे महिन्यामध्ये इथे सर्व लोक कपडे धुवायला येतात. कारण की घरी पाणी कमी असतं आमच्या इकडे. त्यामुळे सर्व लोक कपडे धुवायला येतात इथे. तर हां चले मस्ती करतोस काय? तर गाईस हे बघा ह्याला मस्ती किती आहे बघा. झुजायची तर अवकात नाही तरी मरतोय आपलं. हां ए तुझ्या आता अरे मारतील त्याला. हाव उगाच डबल काम लावल तो. आंघोळ वगैरे करून झाले. कोणतरी माग आहे ना त्याने ना वरती जिथे आम्ही आंघोळ करतो तिथे ना मांस टाकला होता. मांस म्हणजे मासे मारण्यासाठी लिक्विड कसलं टाकलं होतं ना अख्ख्या माशांना मारून टाकलं. म्हणजे घाणेरडे वृत्तीची लोक असतात ना त्यांची अशी म्हणजे थोड्याशा माशांसाठी अख्ख्या नदीची वाट लावणार आणि जे येतात ना त्या लोकांचे कपडे धुवायची किंवा पाणी पिण्याची सगळी जी सोय असते ना त्याच्या बट्ट्या बळ करून टाकणार. अशी घाणेरडे वृत्तीची लोक असतात ही. तर गाईस आता निघते. आता आम्ही सगळी पोरं आहे छोटी छोटी भाऊ आहेत माझे. निघूया वरती.